लातूर तालुक्यातील थोडगा साठवण तलावावरील 3 ते 4 गावचे जे शेतकरी आहेत सिंचनासाठी तिथे विद्युत मोटारी बसवलेल्या आहेत. काल सकाळी 9 ते 4 पर्यंत दिवस पाळीचं पाणी देऊन शेतकरी घराकडे गेल्यानंतर सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान घराकडे शेतकरी गेल्याच्या नंतर 6 पासून पुढं रात्री 6 सायंकाळी 6 ते सकाळी 5च्या दरम्यान शेतातील विद्युत मोटरी तळ्यावरील विद्युत मोटरीवरील शेतकऱ्यांचं कॉपर वायर प्रत्येक 20 ते 22 शेतकऱ्यांचं प्रत्येक शेतकऱ्याचं जवळपास 150 ते 200 फूट असं एकूण 4650 फूट वायर त्याची रक्कम अंदाजे जवळपास 1,39,500 रुपये अशी रकमेचं वायर अज्ञात चोरांनी चोरून नेऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे. व तसेच दिनांक 12/3/2026 रोजी रात्री 6 ते 13/3/2026 सकाळी 5च्या दरम्यान माधव गंगाधर शिंदे यांच्या शेतातील बंद अवस्थेत असलेल्या ऊसाच्या क्रेशरवरील 12.5 HP ची मोटर देखील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे. यामुळे जवळपास 20 ते 22 शेतकऱ्यांचं 1,65,500 अंदाजे 1,65,500 रुपयांपर्यंत नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये 4 गावचे शेतकरी आहेत. हासर्णी येथील बळीराम गोंड असतील, टेंभुर्णी येथील अंगद सोळंके असतील, कोकणगाव येथील चेअरमन रावसाहेब कचवे असतील, चेअरमन असतील आणि माळेगाव येथील शिंदे असे एकत्रित 4 गावच्या शेतकऱ्यांचं 1,65,000 अंदाजे 1,65,500 रुपयांपर्यंत नुकसान झालेलं आहे. तरी सदरील या नुकसानीची भरपाई व्हावी आणि अज्ञात जे चोरी करणारे आहेत त्यांचे पोलीस प्रशासनाने तात्काळ त्यांना अटक करून कायदेशीर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही अशी विनंती सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.